आनंद ऋषीची हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर रुग्णांसाठी नवसंजीवनी. संजय राका. राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महसा यांच्या स्मृतिदिनानिमित्त हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 108 रुग्णांची तपासणी. अल्पदरात होणार शस्त्रक्रिया. सध्या सर्वच वयोगटांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून अनेक वेळा चालता बोलता व्यक्तीचा अचानक मृत्यू होत असल्याच्या घटना वाढत आहेत. अशा परिस्थितीत तत्पर व उच्च दर्जाची सेवा देणारे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत असल्याचे प्रतिपादन संजय राका यांनी केले. वाढत्या हृदयविकाराच्या पार्श्वभूमीवर समाजाची गरज ओळखून हॉस्पिटलमार्फत सुरू असलेली उत्कृष्ट आरोग्यसेवा देशभरात नावाजली गेल्याचे त्यांनी सांगितले. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महसा यांच्या 34व्या स्मृतिदिनानिमित्त श्रीमती विजयाबाई मोहनलालजी राका परिवाराच्या वतीने आयोजित हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या कोटीत वंदन करून त्यांच्या 34व्या पुण्यस्मरणानिमित्त इथं जे जैन सोशल फेडरेशन आणि आनंद ऋषीजी हॉस्पिटल यांच्या तर्फे जे इथं मोफत शिबिर आयोजित केलं जात आहे, त्यात आमच्या परिवाराला इथं छोटासा एक योगदान देण्याचा जो इथं मौका भेटला आहे तो आमच्यासाठी खूप एक सौभाग्याचा विषय आहे. आणि मी इथलचे सगळे जे डॉक्टर्स आहेत जे एवढं चांगलं कार्य करत आहेत, मी त्यांना खूप खूप धन्यवाद करतो. यावेळी संजय राका, भारती राका, चंद्रकांत राका, अनिता राका, किरण राका, प्रीतम राका, गौरव राका, सोनम राका, प्रिंकेश राका, दिव्याणी राका, अमोल राका, कोमल राका, शुभम राका, सायली राका, सौरभ राका, आदेश राका, ऐश्वर्या राका, रियान राका, मायरा राका, संतोष बोथरा, सुभाष मुनोत, महेंद्र कांक्रिया, वसंत चोपडा, डॉक्टर आशिष भंडारी, प्रकाश छल्लानी, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राहुल अग्रवाल, डॉक्टर अनिकेत कटारिया, डॉक्टर विनय छल्लानी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा मिळत असल्यामुळे देशभरातून आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत. हॉस्पिटलच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सेवाभावाने रुग्णसेवा सुरू आहे. औषधांसोबतच आचार्यजींच्या आशीर्वादाची दुवा मिळत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळतो. हॉस्पिटलचे हार्ट सर्जरी सेंटर देशभरात नावाजले गेले असून आतापर्यंत 25,000हून अधिक बायपास सर्जरी, 50,000पेक्षा जास्त अँजिओप्लास्टी आणि 1,00,000हून अधिक अँजिओग्राफी यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. याशिवाय लहान मुलांच्या 8,000हून अधिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. पूर्वी महाराष्ट्रात हृदय शस्त्रक्रियेची केंद्रे कमी होती आणि त्याचा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे समाजाची गरज लक्षात घेऊन या हॉस्पिटलमध्ये कार्डियाक सेंटर उभारण्यात आले. या विभागाचे आत्मा व हृदय असलेले डॉक्टर वसंत कटारिया यांच्या नेतृत्वाखाली या सेंटरने देशभरात नावलौकिक मिळवला आहे, असे त्यांनी नमूद केले. या डिपार्टमेंटचं मला आपल्या सगळ्यांना नमूद करायला विशेष आनंद होतो की हे 5 डिपार्टमेंट किंवा यातील रुग्ण फक्त अहमदनगर शहर किंवा जिल्ह्यातील नसून संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात, म्हणजे महाराष्ट्रातील जिल्ह्यातील कोणत्याही जिल्ह्यातील एक लहान असं गाव नाही की तिथे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं कार्डियाकचं पेशंट आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांसाठी कार्डियाक पेशंटसाठी आज जवळजवळ 25,000 बायपास सर्जरी, 40,000पेक्षा जास्त अँजिओप्लास्टी आणि जवळजवळ 2 लाखपेक्षा जास्त अँजिओग्राफी. ज्या अँजिओग्राफीला पूर्वी 11,000, 15,000, 20,000 असे चार्ज केले जात होते. आनंद ऋषीजी हॉस्पिटलने पहिल्या दिवशी 3,000 रुपये पासून अँजिओग्राफी सुरू केली. अँजिओप्लास्टीला जिथे 2 लाख, 3 लाख, 5 लाखचे पॅकेज होते ते इन्क्लुडिंग स्टेट 50,000 अँजिओप्लास्टीची कॉस्ट आणि बायपास सर्जरीसाठी 2 ते 5 लाख रुपये जिथे खर्च होता तिथे 45,000, 50,000 मध्ये बायपास. आणि नुसतं इथे दवा कसा दुवा आहे याचं प्रचिती या वेगवेगळ्या अशा कामांमध्ये येते. आणि 100% सक्सेस म्हणजे बायपास सर्जरी ॲडल्टची, मोठ्या व्यक्तींची तर कोणी करू शकतो, पण लहान मुलांची जी सर्जरी आतापर्यंत आपण 8,000पेक्षा जास्त लहान मुलांची वॉल रिप्लेसमेंट किंवा सर्जरी केलेली आहे. आणि कुपोषित बालक यामध्ये
एखाद्या लहान झोपडीमध्ये तिथेच स्वयंपाक करणं, तिथेच राहणं आणि मग ते मुलं पण त्यांचं संगोपन होतं किंवा आई गर्भावस्थामध्ये तिला जे न्यूट्रिशन्स दिले जात नाही त्यावेळेला जे कुपोषित बालक होतं त्या मुलांमध्ये या समस्या जास्त होतात आणि ते संपूर्ण महाराष्ट्रातील सिव्हिल सर्जन हे इथे आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला पाठवत होते आणि आजही पाठवत आहेत. तर ती एक वेळ होती आणि अशा शिजींचं स्वप्न साकार करण्याकरता महाराष्ट्रात लिमिटेड सेंटर होते की जिथे बायपास सर्जरी फार कमी ठिकाणी होत होती. त्यामध्ये आनंद ऋषीचे हॉस्पिटल एक सेंटर होतं आणि वेगवेगळे शासकीय रुग्णालय पण आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये बायपास साठी सर्जरी आज आता शेकडोनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे असे मोठे सेंटर झाले. पण ज्या वेळेला समाजाची गरज होती त्यावेळेला आनंद ऋषी हॉस्पिटलने ती समाजाची गरज ओळखून आणि हा डिपार्टमेंट चालू केला आणि या डिपार्टमेंटच्या पाठीमागे जो ब्रेन होता, जो आत्मा होता, ज्यांनी हे संपूर्ण काम घडवून आणलं बायपास सर्जरी किंवा कार्डियाक डिपार्टमेंटचे डॉक्टर वसंत कटारिया असे काही कॉन्फरन्सला गेल्यामुळे आज या उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांची चिरंजीव आज अनिकेत कटारिया, तर नंतर डॉक्टर आमचे अगरवाल सर, मागच्या जवळजवळ 15 वर्षापासून डॉक्टर अगरवाल सरही या डिपार्टमेंटला सेवा देत आहेत आणि हे सगळं जी काही लिगसी या लोकांनी जी काही एक आत्मीयता या सेंटरला दिल्यामुळे एवढं मोठं न भूतो न भविष्यात एवढं कार्य आपण आनंद ऋषी हॉस्पिटलच्या माध्यमाने नगर जिल्ह्यासाठी नाही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि आसपासच्याही वेगवेगळ्या राज्यांमधूनही पेशंट बायपाससाठी इथे ज्या विश्वासाने येतात तो विश्वास या लोकांनी जपल्यामुळे आम्ही आमचे डॉक्टर विनय छल्लानी पहिल्या दिवसापासून पहिल्या पेशंटला ॲनेस्टेशन देणारे डॉक्टर विनय छल्लानी सर आणि आजही त्याच आत्मीयतेने 24 आवर्स ड्युटी असणारे डॉक्टर विनय छल्लानी यांनी या सर्व या सर्व डॉक्टर मंडळीमुळे एवढं मोठं नाव आनंद ऋषी हॉस्पिटलचं कार्डियाक सर्जरीचं कार्डियाक डिपार्टमेंटचं झालं आणि आजही लोक ज्या विश्वासाने संपूर्ण महाराष्ट्रातील आज पूर्ण इथे बायपाससाठी येतात. पुण्यामध्ये मोठमोठ्या रुग्णालयामध्ये जेवढे सर्जरी दर महिन्याला होत आहे तेवढं सर्जरी आपण दर महिन्याला इथे आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये तेवढं प्रोसिजर करतो आणि हे सगळं श्रेय आपल्या डॉक्टर मंडळी आणि त्यांची संपूर्ण टीम त्याची पुण्याहून मुंबईहून पण जे सर्जरीसाठी येतात त्याही डॉक्टरांनाही धन्यवाद देऊ तेवढे थोडे. सोनम राका म्हणाल्या की वर्षभरात विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून आनंद ऋषीजी हॉस्पिटलमार्फत गरीब व गरजू नागरिकांना उपचाराची संधी दिली जाते. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या आरोग्य मंदिरातून होत आहे. या सामाजिक कार्यात राका परिवाराला सहभागी होण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी भाग्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. आनंद साहब के चरणों में कोटि वंदन. यहाँ उपस्थित सभी मान्यवरों को मेरा जय जिनेन्द्र. राष्ट्रीय आचार्य श्री आनंद ऋषि जी साहब के 34वें पुण्यस्मरण के उपलक्ष्य में जैन सोशल फेडरेशन द्वारा आनंद ऋषि जी हॉस्पिटल के माध्यम से जो मुफ्त शिविर किया जाता है, जरूरतमंद लोगों की यहाँ की जा रही स्वस्थ सेवा का कार्य वास्तव में प्रेरणादायक है. ऐसा महान कार्य में छोटा सा योगदान देने का अवसर मिलना हमारे परिवार का सौभाग्य की बात है. जय जिनेन्द्र. कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राहुल अग्रवाल यांनी सांगितले की हॉस्पिटलमध्ये अल्प दरात सेवा देताना उपचाराच्या दर्जावर कोणतीही तडजोड केली जात नाही. रुग्णांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि आयातीत साधनांचा वापर केला जातो. बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी यासारख्या शस्त्रक्रिया अल्प दरात केल्या जातात. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अनेक शस्त्रक्रिया मोफतही केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. मी डॉक्टर राहुल अग्रवाल आहे, सिनियर कार्डिओलॉजिस्ट आनंद ऋषी हॉस्पिटल. आज आपल्या हॉस्पिटलमध्ये कार्डियकचा कॅम्प आहे. हे कॅम्पमध्ये आपण सर्व सेवा आपला प्रधानमंत्री योजना अंतर्गत देतोय. एंजिओग्राफीचे चार्जेस फक्त 3000 आहे. बाकी एंजिओप्लास्टी, बायपास, वॉल रिप्लेसमेंट आणि लहान बाळाचे बरेच ऑपरेशन सगळं आपण मुफ्त इथे प्रदान करतोय. आजचे दिवस सगळं शिबिरमध्ये ओपीडी पूर्णप्रमाणे फ्री आहे आणि ओपीडी इकोचे चार्जेस 50% मध्ये होणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अनिकेत कटारिया. मी आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आपल्या इथं प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत
बरेचसे कार्डिओलॉजीचे ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स आपण इथे करतो. आपल्याकडे अँजिओग्राफी ही 3,000 रुपयामध्ये करतो आपण. त्याच्यानंतर पुढं जर काही निघालं अँजिओप्लास्टी, बायपासचे ऑपरेशन्स, वॉलचे ऑपरेशन्स, वॉल्वोटॉमी, पेसमेकर, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत फ्री आणि मोफत सुविधा आपण सगळ्या पेशंटना इथं देत आहोत. तर माझं हेच म्हणणं राहील की जास्तीत जास्त रुग्णांनी या आपल्या सुविधेचं सगळं उपभोग घ्यावा, हा माझा सल्ला राहील सगळ्यांना. या शिबिरात एकूण 108 रुग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले, तर आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. शिबिर करत आहोत आणि या शिबिराच्या शृंखलेमध्ये आज आपण आनंद ऋषीचे जे सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे असं हृदयरोग तपासणी व हृदय शस्त्रक्रिया या विषयावर आपण आज शिबिर करत आहोत. या शिबिराचे जे आयोजक आहेत श्रीमती विजयाबाई मोहनलालजी राका, संजयजी, सौ भारती ताई, चंद्रकांत, सौ अनिताताई, किरण आणि सौ प्रीतमताई या सर्व मान्यवरांचं मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. या शिबिरासाठी जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत आपल्या हॉस्पिटलचे हृदयरोग सर्जन डॉक्टर श्रीरंग रानडे, डॉक्टर इम्रान पटेल, डॉक्टर अगस्ती या मान्यवरांचं मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. या हॉस्पिटलचे जे कार्डिओलॉजिस्ट आहेत हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल अग्रवाल, डॉक्टर अनिकेत कटारिया आणि कार्डियक ॲनेस्थेटिस्ट डॉक्टर विनय छल्लानी आणि या कार्यक्रमासाठी जे फिजिशियन म्हणून आज आपली सेवा देणारे असे डॉक्टर राजेंद्र गिरी व डॉक्टर प्राजक्ता पारदे या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हृदयरोग आणि हृदय शस्त्रक्रिया या विषयावर आज आपण कॅम्प घेत आहोत. आज हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजक श्रीमती विजयाबाई मोहनलालजी राका, सौ राका परिवार, संजयजी राका, सौ भारती राका, श्री चंद्रकांतजी राका, सौ अनिताजी राका, श्री किरणजी राका, सौ प्रीतमजी राका या सर्व राका परिवाराचं मी जैन क्रिकेट फेडरेशन आनंद ऋषी हॉस्पिटलचे अत्यंत आभार मानतो. त्यांनी या शिबिराचा प्रायोजक स्वीकारला आहे. अशा शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर श्रीरंग रानडे, डॉक्टर इम्रान पटेल, डॉक्टर अगस्ती, एमबीबीएस डॉक्टर श्री वसंतजी कटारिया, कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर राहुलजी अग्रवाल, डॉक्टर अभिजीत चोपडे, डॉक्टर अनिकेतजी कटारिया, डॉक्टर विनय चंद्रानी, डॉक्टर राजेंद्र गिरी, डॉक्टर प्राजक्ता पारदे या सर्वांचं मी जैन क्रिकेट फेडरेशनतर्फे अत्यंत आभार मानतो. तसेच राका परिवाराचे गौरवजी राका, पिकीजी राका, अमोलजी राका, शुभमजी राका, सौरभजी राका, अभयजी राका, ऐश्वर्याजी राका, जीवानजी राका, मायरा यमसुख राका परिवारासाठी जैन क्रिकेट फेडरेशनतर्फे अत्यंत आभार मानतो. तसेच सर्व रुग्णांचा मी अत्यंत आभार मानतो. जय महावीर, जय